हिंगोली, नांदेड, परभणीत ईव्हीएम मध्ये बिघाड। ईव्हीएम बिघाडामुळे मतदान प्रक्रिया खोळंबली। ईव्हीएम मध्ये बिघाड, विरोधकांचं टीकास्त्र। दुसऱ्या टप्प्यातील मतदानात ईव्हीएम मध्ये बिघाडाच्या अनेक घटना महाराष्ट्रात दिसून आल्या। अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणीत ईव्हीएम मध्ये बिघाड झाल्याच्या घटना घडल्या। अमरावतीत रुक्मिणीनगर शाळा इथल्या 19 नंबरच्या मनपा शाळेतील एका ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झालेला पाहायला मिळाला। त्यामुळे अर्धा तास मतदान प्रक्रिया खोळंबली होती। आम्ही 6:45ला जिथं हजर राहिले, पुष्कळ श्यामनगरचे पुष्कळ लोक होते, पण ते मशीनमध्ये काही करत होते ते ॲडजस्टमेंट, पण ते होत नव्हतं। तर हिंगोली लोकसभा मतदारसंघात 39 मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशीन मध्ये बिघाड झाल्याच्या तक्रारी आल्या। त्यामुळे 39 ठिकाणी मशीन्स बदलण्यात आली। 16 कंट्रोल युनिट्सही बदलण्यात आले। 25 ठिकाणी व्हीव्हीपॅट मशीन बदलाव्या लागल्या। नांदेडच्या मौजे टाकळी मतदान केंद्रात ईव्हीएम बिघाडामुळे तब्बल 1.5 तास मतदान प्रक्रिया खोळंबली होती। मशीन बंद पडल्यानं मतदानासाठी मतदार ताटकळत उभे होते। 1.5 तासानंतर मतदान प्रक्रिया सुरू झाली। तर नांदेडच्याच देगलूर तालुक्यातील निपाणी, साबरगाव मध्ये ईव्हीएम मध्ये बिघाड झाला होता। 1.5 तास मतदान प्रक्रिया इथंही खोळंबली होती। तर परभणी शहरातील महात्मा फुले महाविद्यालयातील 172 मतदान केंद्रावरील ईव्हीएम सकाळी 7 वाजताच बंद पडले। त्यामुळे इथेही तासभर मतदारांना ताटकळत उभं राहावं लागलं। परभणी शहरातील महात्मा फुले महाविद्यालयात असलेल्या 172 नंबरच्या बूथ क्रमांकावर आहे। तो 7 वाजता पहिलं एक मतदान झाल्यानंतर तेव्हापासून सदर जे आहे ते इथली ईव्हीएम मशीन जी आहे ते बंद पडली। सकाळपासून उत्साह मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत असताना सुद्धा इथं प्रत्यक्ष मतदान सुरू झालं नसल्यामुळे मतदारांना अशापर्यंत तात्कळत उभं राहावं लागलंय। तर ईव्हीएम बंद पडणं हा षडयंत्राचा भाग असल्याची टीका विरोधकांनी केली। ईव्हीएम मशीन बंद पडणं आणि मतदारांना खोळंबाला लावणं आणि मग मतदाराकडे पाठ फिरवणं हा एक षडयंत्राचा भाग असतो। पण जो मतदार सकाळीच येतो मतदानासाठी, त्याला नाउमेद करणं, निराश करणं आणि परत पाठवणं हे या निवडणूक यंत्रणेतलं मोदीकृत भाजपचे षडयंत्र आहे। विरोधकांनी ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप भाजप सरकारवर यापूर्वी अनेकदा केला आहे। त्यात ईव्हीएम मध्ये ठिकठिकाणी तांत्रिक बिघाड झाल्यानं चर्चांना उधाण आलंय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।